हे गाइस, गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं पायल प्रतीक ब्लॉग्स मध्ये। तर गाइस, माझा आज आहे माझ्या मम्मीच्या घरी शेवटचा दिवस आणि माझे हे 4-5 दिवस। आता मी सोमवारी आले होते मम्मीच्या इथे। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, आज शुक्रवार आहे आणि 5 दिवस झाले ते, पण आज शेवटचा दिवस आहे म्हणून माझी दीदी येणार आहे आणि जीजू पण येणार आहे इकडेच। तर ते बोलले की तू आता आजच म्हणजे उद्या तू जाणार आहे ना, तर आज आपण सगळेजण सोबत राहू आणि सोबत मज्जा मस्ती करू असं बोलली ती। तर ते यायला लागले ते, पण तोपर्यंत आम्ही चहा वगैरे पिला आणि आता स्वयंपाकाची तयारी चालली आहे। साक्षी बाकीचे कामं करते, मी स्वयंपाक करते। पण माझ्या मम्मीच्या इथे माझे दिवस कसे गेले ना मला कळलंच नाही खरंच। माझी मम्मी 5 दिवसामध्ये फक्त 2 दिवसच घरी होती, पण ते 2 दिवस पण माझ्यासाठी खूप जास्त आहेत। आम्ही खूप बोललो, मम्मी सोबत मी खूप बोलले। नेहमी तर मी फोनवर बोलत असते, पण कसं आता आपल्या आईच्या इथे येऊन आपल्या आईसोबत गप्पा मारणं हे खूप भारी आहे खरंच। तर मम्मीला आता डब्बा द्यायचा आहे आणि दीदी पण यायला लागली आहे। आज थोडीशी शॉपिंग राहिली आहे, ती बाकीची जी शॉपिंग आमची राहिली आहे ना ती आज आम्ही पूर्ण करणार आहे। माझी शॉपिंग संपत नाही दिवाळीची इथं मम्मीच्या इथं आल्यावरती। मम्मीचं असं असतं, हे घे ते घे, तुला हे पाहिजे का, तुला ते पाहिजे का, तर हा तुला हे आवडते ना मग ते घेऊन जा, असं तसं। तर असं मम्मीचं चाललेलं असतं सगळं, पण मम्मी येत नाही आमच्यासोबत कुठंच। हे आता काय करणार, आणि मम्मीला कसं आहे चालवत पण नाही एवढं, त्याच्यामुळे मग मम्मीला नाही घेऊन जात आम्ही। आणि तिला हे पण करत नाही आम्ही, म्हणजे आग्रह पण करत नाही की चल चल, कारण की दुकानावर मग थांबायला म्हणजे लक्ष पण द्यायला लागतं ना, दुसरे जरी असले तरी पण तिला लक्ष तरी द्यावं लागतं, तर त्याच्यामुळे ती सुट्टीच घेत नाही असा विषय। तर चला खूप बोलत नाही, पटकन जाते किचन मध्ये। आज बघा मी काय बनवणार आहे मेनू। तुम्ही असं म्हणत असाल की आमच्या घरी काय साधं जेवण कधी बनतं का नाही, पण आमच्या घरी शक्यतो नॉनव्हेजच खूप असतं। रोज नॉनव्हेज असतं आमच्या घरी, कधीतरी असं खूप साधं जेवण असतं। तर चला आज काय मेनू बनवणार ते बघूयात। आज मी बनवणार आहे अंडा करी आणि त्याच्यासाठी मी घेतले वाटते पहिलं तर कोथिंबीर, अद्रक, लसूण, कांदा आणि खोबरं। तर हे सगळं मी आहे ना पहिलं हे करणार आहे, भाजून घेणार आहे हा सगळा मसाला आणि त्यानंतर अंडे पण तळून घेणार आहे तेलामध्ये। तर तुम्हाला पुढच्या प्रोसेस मध्ये दाखवते, थांबा। मी अंडे पहिले तेलात चांगले फ्राय करून घेणार आहे, असे पूर्ण त्याला ब्राऊन करायचे अंड्यांना। म्हणजे माझ्या सासूबाई बोलतात की अंड्याची भाजी बनवायच्या आधी तेलात चांगले फ्राय करून घ्यायचे, मग ते एकदम अशी गिळगिळीत नाही लागत। त्याच्यामुळे मला तेव्हापासून सवय लागली। पहिलं मी नव्हते एवढं फ्राय करत, मी फक्त मसाल्यात फ्राय करायचे, पण तेलात फ्राय मी नंतर करायला लागले। तर त्याच्यामुळे मी आधी ते तेलात फ्राय करून घेते। तर मी सगळा हा मसाला भाजून घेतलीये आणि अंडे आणि खोबरं तर मी पहिलं भाजून घेतलंय। आता मसाला भाजते आणि नंतर हा मसाला वाटून घेणार आहे। आता हा मसाला झालाय आपला रेडी, वाटून घेतलाय मी मिक्सर मधून आणि तेल गरम केले। आता हा मसाला आपण टाकायचा आहे तेलात, परतायचा आहे चांगला। आता या वाटणामध्ये टाकणार आहे हळद आणि हा आहे आमचा घरचा मसाला आणि ही आहे मिरची पावडर। तुम्हाला जेवढं तिखट लागतं, आता आम्हाला तर तिखट आवडतं म्हणून मी तिखट टाकते। आणि ही आहे घरी वाटलेली धना पावडर, घरची धना पावडर आहे। हा बोल। आणि या मसाल्यामध्ये मी आता टाकणार आहे हे आपले तळलेले अंडी आणि मस्तपैकी ह्याला जरा परतून घेणार आहे आणि लगेच पाणी नाही टाकणार त्यात, थोड्या वेळ असेच अंडे परतून देणार आहे। अंडा मसाला झाला, आता ह्याच्यात पाणी टाकलं की अंडा करी होईल। हे बघा माझी अंडा करी झाली आता रेडी, मस्त भाजी। मम्मीला पण डबा दिला आता आणि आता मी जेवतो। माझी दीदी आली आणि दीदीने आज कामाला सुट्टी घेतली आहे। काय झालं सांग, काय होतं तुम्हाला? तिला पण आमच्यासारखं झालंय, पहिली मी आजारी पडले, मग साक्षी आजारी पडली, आता ही आजारी पडली। कशी झाली भाजी, कशी झाली बाबू भाजी? मस्त। आणि हे कसं लावलंय तू टिक्का असा वरती? अरे तू पण खा ना, तू पण जेव।
त्याला चारल्यावरती तू जेव. जिजू झोपले ते. जिजूंची आता ऑफिसला जायची वेळ झाली आहे. तर आमची जेवण वगैरे झाले. तुम्ही बघितलं असेल भाजी खूप छान सिंपल केलती पण इतकी छान लागत होती ना भाजी. आता साक्षी डबा देऊन आली मम्मीला आणि यात आता मासे घेऊन आले ते फ्राय करते मी आता. हे बघा परत चाललेत आमचे तर मासे फ्राय. आताच मी किचन वाटा आवरला होता. हा परत साक्षीने सगळा राडा केला आहे. हे बघा आमचे फिश फ्राय पण रेडी झालेत आणि आता मी खातीये. नुसतं खातीये बसतीये नुसतं आराम चाललाय माझा. आणि मला हे वाले हा जो बांगडा आहे ना हा काठी बांगडा आहे आणि हा नॉर्मल बांगडा आहे. 2 बांगड्याचे प्रकार आहेत वेगवेगळे. आणि काठी बांगडा मी खूप दिवस झाला नव्हता खाल्ला म्हणून मम्मीने काठी बांगडा पाठवलाय आणि सोबत नॉर्मल साधा बांगडा पण पाठवलाय. खात्यात माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलंय. गाईज हा बघा मला कसं मारतोय हर्षू आमचा. आणि ह्याच्या टीचरला सांगते आता मी. टीचर जर ह्याचा ब्लॉग बघत असेल ना तर टीचर ह्याला खूप मारा आणि शाळेतच ठेवा. हे बघा मला किती चिमटे घेतलेत हाताला. हे बघा कसं मला मारतोय. खूप मारतोय मला. खूप म्हणजे खूपच मारतोय. आगाऊ कार्टा हो तिकडं. हे बघा ऐकले चिमटे घेतोय बघा. साक्षी मला खूप मारलंय. माझ्या बहिणीला मारतो ना. थांब सांग त्याला चिव. लय मारलं बघा चिमटे कसे घेतले. हात लाल लाल करून टाकलाय. कुठंच नाही घेऊन जाणार. आई शपथच. आता मी नाही मारलं स्वतःच लागलंय त्याला. आता दाखव. आई शपथ काय लागलं पण. रेश पाहिजेच होती. नाही ना हे काय खर्चटले बावळट. आई शपथच. म्हणून सांगते नको मला मारायचं. बघा मला तर बघा नख कशी मारले ते बघा. हे बघा दिसतंय ना कशी नख मारली मला स्वतः. जागेवर बसता येत नाही करे. ऐक ना तू मला मारत होता म्हणून तुला देवाने शिक्षा दिली कळलं का. म्हणून तुला लागलं. काय झालं काय झालं काय झालं पण लय लागलंय. हा हर्षू मग काय करायचं आता. हॉस्पिटलला जायचं पट्टी बांधायची. दाखव केवढं लागलंय. अगो इथं लागलंय. दाखव तर बघून दे ना सगळ्यांना दाखवून दे ना कुठं. बघा इथं लागलंय आणि हे पहिलंच चिवनी मारलंय त्याला. म्हणजे पिन लागलेली चिवकडनं. ती म्हणली तुला ती म्हणली तुला पिन टोचू का तर हे एवढं वर काढलं आणि आता हे त्याला कपट लागलं. जा ना त्याला दवाखान्यात घेऊन आणि एक इंजेक्शन मार. आता पैसे नाही. गाडी घेतली 600 रुपयाची. पैसे संपले माझे. बापरे आता काय करायचं बाबू. रक्त येतंय. मी माझा मोबाईल विकून तुला दवाखान्यात नेऊ का. हा बाबू विकू माझा मोबाईल. चालतंय त्याला मोबाईल विकलेला. लय दुखतंय बाबू. दाखव केवढं लागलंय. हे बघा गाईच कसं लागलंय बाबूला आमच्या. बिचारा बाबू बाबू. असंच पाहिजे तुला. असंच पाहिजे कळलं का. बघ मला अजून मारतोय लागले तरी पण. असंच पाहिजे तुला फोन करून सांभाळायला लागलं. कळलं का. आईला दे का त्याला व्हिडिओ. आईला सांगणार पाहुणी मारलंय. ए बाबा मी तोंडाला हात लावलाय असा. किती खोटा रे बाई त्याला. किती खोटं बोलतोय पण बघ ना. मी इथं हात लावलाय त्याला असं. मग मी असं केलं का तुला. असं केलं मी. असं केलं का असं. ठेवून दे तिथे. ठेवून दे. आवाज नको करू. आई शपथ कसलं बाय शपथ लाथा मारतोय. टीचर अरे रक्त येईल हळू हळू. कोण आहे. साली कुत्ती तू आहेस. साला कुत्ता. माझ्या बहिणीला मारतोस. शपथ बघा कसं मारतोय. गप की मी जाते बाबा. सरक तुझा दाड मला वैताग आलाय नुसता.
माझी सोनू सर मला हँड वॉश करू दे सर मेंटल रक्त येणार बाळा खेळताना आवाज बंद कर चला आपण जाऊ खाली बापरे बघा काहीच कसा रडतोय हा येतोय बॅड बॉय हा एकदम बॅड गुस्सा बॉय येतोय पायल एक नंबर बॅड बॉय हा हर्षू गुस्सा येतोय तुला मी तुझी माव आहे ना लाडकी वाली चल मी तुला खाऊ घ्यायला घेऊन जाते का नाही बोलणार लिल्लू लिल्लू चल हर्षू खूप नाराज झाला आता जाऊन दे तसं पण तो नाराजच असतो कधी पण चल खूप मारतो आम्हाला साक्षी गपचूप जाऊ पण चल आपण शॉपिंगला जाऊ उठ उठ हर्षूला नाही न्यायचं आम्ही तर जाणार आता चल ग मामा आवर लवकर मोमोज खायचे तर गाईज आम्ही आता चाललोय घरात थोडंसं फर्निचर घ्यायचं होतं तर त्याच्यामुळे दीदी मी साक्षी चाललोय आता तिचे तर भांडे किती आपटते साक्षी तर आम्ही चाललोय फर्निचर बघायला चला तर आम्ही बघतोय असा टेबल घ्यायचा आहे ये आएगा 1400 रुपए में फाइबर में। ये नीचे ड्रॉअर वाला है वो भी अच्छा पीस है 3000 रुपए में। खूप छान छान आहे. बघू आता कोणता आवडतोय कौन सा 3500 रुपए का। कोणता आवडला सूट होईल ना कोणता आवडला वगैरे असे पण घ्या ना सो गाईज आम्ही आलो घरी आणि आम्ही घेतला एक टेबल तर तो दाखवते तुम्हाला कसा आहे आणि तो टेबल काय झाला विषय माहिती का टेबल खूप खूप जास्त जड येतो तर आम्हाला घेऊन येताना खूप प्रॉब्लेम झाला आम्ही रिक्षात आणला तो डायरेक्ट मी आणि दीदीनी साक्षी मम्मी पाशी थांबली आहे तर टेबल लागते तुम्हाला कसा आहे छोटाच आहे पण छान आहे हे बघा असा आहे हा टेबल टीव्हीच्या खाली टेबल घेतलाय आणि हा एक ड्रॉवर आहे त्याला त्यात रिमोट वगैरे ठेवू शकतो इथं बुक्स नाही तर बाळा त्याच्यावर बसायचं नसतं बाळा ते काच फुटून जाईल तर इथं आम्ही फ्लॉवर पॉट ठेवल एक आणि इथं बघू बुक्स वगैरे ठेवले तर ठेवल कोण वाचत नाही तरी पण आता शोसाठी ठेवायला लागेल एवढं स्पेसचा वापर करावा लागेल हर्षू आणि मी खातोय आता मॅगी है ना हर्षू छान आहे ना आणि हर्षूची मम्मी झोपली आहे कारण की तिला अजिबात बरं नाही वाटत आहे तर ती इथं झोपून गेली आणि हर्षू बघतोय कार्टून आणि हा टेबल आता मी सजवलाय हे माझ्याकडे पहिलेच होतं हे 3 छोटे छोटे पॉट्स तर मी तिथे असे ठेवले ते छान वाटतं टेबल है ना बाबू छान आहे ना विषय असा झालाय की हिला बरं नाही वाटत आहे पण मी हिला म्हणलं की तू आज राहा म्हणून नाही का पण ती राहत नाहीये कारण की तिला उद्या ऑफिसला पण जायचं आहे मग तिला इथून लांब पडतं ना तिचं ऑफिस खूप म्हणून ती आता घरी जबरदस्ती चालली आहे आणि मी तिला सोडवते आता घरी मम्मी आणि साक्षीला सांगितलं तर मम्मी ओरडायला लागली हिला की राहा म्हणून तरी पण राहत नाहीये माहित नाही उद्या कामाला पण कशी जाणार आहे पण बघू आता मी सोडवते तिला घरी चला हिच्या घरी जाऊन आता बोलूयात आम्ही खातोय आता पाणीपुरी हिला बरं नाही वाटत तरी पण आता पाणीपुरी खाल्लं थोडंसं बघूयात बरं वाटतं तोंड खूप काळं झालंय तुझं आजारी आहे म्हणून होय पिल्लू तो हा हर्षू तुला काय खायचंय पाणीपुरी का मोमोज पाणीपुरी ओके दीदीच्या इथं आलोय आम्ही आणि आता माझी जायची वेळ झाली आहे जाऊ का मी जाऊ बाबू मम्मी येते मम्मीची वाट बघत थांबली मी आणि ह्यांचा बघा कसा आराम चाललाय दाखव तुला कसं लागलं होतं दुपारी हात दाखव तुझा दाखव ओगो बाई बघा इथं लागलं त्याला कपाटच लागलं आहे ना रे बाबू किती रक्त आलं ग खरंच तर गाईज आज काही मी एवढं खास नाही केलं मम्मीच्या इथं कारण मी आज आराम केलाय खाल्लंय पिल्लंय फक्त फर्निचर आणायला गेलो मी एवढंच केलंय तर चला मी हा आजचा ब्लॉग इथं सेंड करते आणि उद्या ह्या ब्लॉगच्या नंतरचा ब्लॉग असणार आहे मी फायनली जाणार आहे माझ्या घरी प्रत्येकाला भेटणार आहे पूर्ण 5 दिवसानंतर तर बाय बाय गाईज